हॅलो स्टुडंट्स, मी प्रोफेसर मृणाल चकोते. आपण सेकंड टॉपिक बघतो आहे इंटरनेट ऑफ थिंग्स. त्यातील आता बघा नेक्स्ट पॉईंट बघणार आहे. ठीक आहे, तर तो नेक्स्ट पॉईंट कोणता आहे बघा, IoT. IoT म्हणजेच काय, इंटरनेट ऑफ थिंग्स. IoT म्हणजेच काय बघा, इंटरनेट ऑफ थिंग्स. ठीक आहे, तर बघा इंटरनेट म्हणजे काय तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. इंटरनेट काय, आता सध्याच्या घडीला आपण इंटरनेट यूज करतो. कशासाठी, कम्युनिकेशन असेल किंवा व्हॉईस कम्युनिकेशन असेल, व्हिडिओ कम्युनिकेशन असेल, कोणत्या सगळ्या गोष्टीसाठी किंवा इथून डेटा ट्रान्सफर करण्यासाठी, फेसबुक, ॲडव्हर्टायझिंग, ऑनलाईन शॉपिंग, ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपण कशाचा, इंटरनेटचा यूज करतो. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की इंटरनेट म्हणजे काय, इंटरनेटचा आपण कशाकशासाठी यूज करतो आणि इंटरनेट रोजच्या घडीला पण आपण काय काय कशाकशासाठी यूज करतो हे तुम्हाला माहीत आहे. ठीक आहे, मग इंटरनेट जेव्हा आलं, ठीक आहे, मग इंटरनेट आलं, इंटरनेटचे आपल्याला कोणते कोणते ॲप्लिकेशन्स भेटले, ह्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. ठीक आहे, मग IoT म्हणजे काय, तर बघा, द इंटरनेट ऑफ थिंग्स इज अ कम्प्युटिंग कन्सेप्ट दॅट डिस्क्राईब द आयडिया ऑफ एव्हरीडे फिजिकल ऑब्जेक्ट्स बीइंग कनेक्टेड टू द इंटरनेट. म्हणजे जे काही फिजिकल ऑब्जेक्ट्स आहेत तर त्या सगळ्याला आपण इंटरनेट कनेक्ट करायचं. फिजिकल जे काही ऑब्जेक्ट्स आहेत तर त्या सगळ्यांना काय करायचं आहे, इंटरनेट कनेक्ट करायचा, हा विचार आला. ठीक आहे, तर एबल टू आयडेंटिफाय देम सेल्स टू अदर डिव्हायसेस. म्हणजे बघा की जेव्हा वेगवेगळ्या आपल्या आजूबाजूला जे दुसऱ्या गोष्टी आहेत, दुसऱ्या जे काही डिव्हायसेस आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, की कार असेल तर त्या कारला इंटरनेट जॉईन करायचा. ठीक आहे, म्हणजे इंटरनेट आपण काय करायचा, कनेक्ट करायचा. वॉच असेल तर वॉचला इंटरनेट कनेक्ट करायचा. TV असेल तर TVला इंटरनेट कनेक्ट करायचा. लाईट असेल तर लाईटला इंटरनेट कनेक्ट करायचा. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजेच काय येतं बघा, IoT, इंटरनेट ऑफ थिंग्स. म्हणजेच काय, इंटरनेट ऑफ थिंग्स. ठीक आहे, बघा आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं, वेगवेगळ्या डिव्हाइसना जे आपल्या आजूबाजूला आहेत तर त्यांना काय करणार, आपण इंटरनेट कनेक्ट करणार, म्हणजेच काय, IoT. ठीक आहे, मग फॉर एक्झाम्पल बघा, कार आहे, तर कारला इंटरनेट जोडलं आपण. कारला काय केलं आपण, इंटरनेट जोडलं, तर काय होईल, त्या कारचा स्पीड, त्या कारचं लोकेशन, त्या कारचं फ्युअल, हे आपल्याला काय होऊ शकतं, समजू शकतं. बरोबर आहे. कशातून, जे काही GPS लोकेशन आहे, तो कार कुठं चाललेला आहे, मग त्यामुळे आपल्याला त्या कारचं लोकेशन, त्या कारचं स्पीड, हे सगळं आपल्याला त्या इंटरनेट थ्रू, म्हणजेच काय, त्या IoT थ्रू आपल्याला काय होऊ शकतं, सगळी इन्फॉर्मेशन मिळू शकते. ठीक आहे, मग तसंच मोबाईलने लाईट, TV, सर्व इलेक्ट्रिकल वस्तू आपण काय करू शकतो, हँडल करू शकतो मोबाईल थ्रू. म्हणजे काय, मोबाईलमध्ये इंटरनेट कनेक्ट करून आपण ह्या सगळ्या गोष्टी, TV असेल, लाईट असेल किंवा सर्व इलेक्ट्रॉनिक जे काय वस्तू आहेत तर त्या आपण काय करू शकतो, हँडल करू शकतो. ठीक आहे, तर IoTची डेफिनेशन काय येते बघा, टेकिंग एव्हरीडे थिंग्स. टेकिंग एव्हरीडे थिंग्स म्हणजे रोजच्या आपल्या ज्या काही गोष्टी आहेत, जे रोजच्या आपले जे काही आजूबाजूला डिव्हाइस आहेत ते. ठीक आहे, एम्बेडिंग देम विथ इलेक्ट्रॉनिक्स, सॉफ्टवेअर, सेन्सर. ठीक आहे, मग काय करायचं आहे त्या गोष्टींमध्ये, तर इलेक्ट्रॉनिक, सॉफ्टवेअर आणि सेन्सर काय करायचं आहे, त्याच्यामध्ये एम्बेडेड करायचं. ठीक आहे, अँड देन कनेक्टिंग देम टू द इंटरनेट, आणि काय करायचं, त्याला इंटरनेट कनेक्ट करायचं. अँड एम्बलिंग देम टू कलेक्ट अँड एक्सचेंज डेटा. ठीक आहे, म्हणजे आणि काय करणार आहे आपण, डेटा, त्याच्यामुळे काय होईल, डेटा कलेक्ट आणि एक्सचेंज करू शकतो विदाऊट ह्युमन इंटरव्हेशन, इज कॉल्ड ॲज द इंटरनेट ऑफ थिंग्स. म्हणजे रोजच्या आपल्या आजूबाजूला जे काही डिव्हाइस आहेत तर त्या डिव्हाइसमध्ये इलेक्ट्रॉनिक्स, सॉफ्टवेअर आणि सेन्सर आपण काय करणार आहे, एम्बेड करणार आणि इंटरनेट कनेक्ट करून काय करणार आहे, विदाऊट ह्युमन इंटरव्हेशन शिवाय तो डेटा कलेक्ट करेल आणि डेटा एक्सचेंज करेल. त्यालाच आपण काय म्हणतो, IoT म्हणतो. म्हणजे डेटा कलेक्ट पण करणार, डेटा एक्सचेंज पण करणार विदाऊट ह्युमन इंटरव्हेशन. इलेक्ट्रॉनिक्स आणि सॉफ्टवेअर, सेन्सर आपण काय करणार आहे, त्याच्यामध्ये एम्बेडेड करणार आणि इंटरनेट आपण त्याला काय करणार आहे, कनेक्ट करणार. त्यालाच आपण काय म्हणतो बघा,
IoT म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला काय सांगितलं, कार आहे, तर त्या कारमध्ये इंटरनेट आपण काय करणार आहे, कनेक्ट करणार, आणि इंटरनेट कनेक्ट करून त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे की इंटरनेट कनेक्ट करून डेटा कलेक्ट करणार, डेटा एक्सचेंज करणार. फॉर एक्झाम्पल मी सांगितल्याप्रमाणे स्पीड असेल, लोकेशन असेल, फ्युअल असेल, तर हे आपल्याला समजू शकतं कशामुळे, त्या कारला इंटरनेट जोडल्यामुळे. ठीक आहे, म्हणजेच काय बघा, IoT. ठीक आहे, लक्षात आलं. तर इंटरनेट ऑफ थिंग्स, IoTलाच आपण काय म्हणतो, इंटरनेट ऑफ थिंग्स इज अ न्यू रिव्हॉल्युशन इन विच एंड पॉईंट्स कनेक्टेड टू द इंटरनेट and driven by the advancement in sensor network. त्यानंतरनं मोबाईल डिव्हाइस, वायरलेस कम्युनिकेशन, नेटवर्किंग अँड क्लाउड टेक्नॉलॉजी. ठीक आहे, तर जेव्हा आपण बघा इंटरनेट त्याच्यामध्ये कनेक्ट करणाऱ्या वेगवेगळ्या डिव्हाइसमध्ये, तर त्याच्यामध्ये 100% काय असणार आहे, सेन्सर असणार आहे, किंवा सेन्सर नेटवर्कसाठी किंवा मोबाईल डिव्हाइस असेल, वायरलेस कम्युनिकेशन, नेटवर्किंग, क्लाउड टेक्नॉलॉजी, तर ह्या सगळ्या गोष्टी काय असणार आहेत त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वड असणार आहेत. ठीक आहे, तर IoTमध्ये बघा कोणते कोणते कॉम्पोनंट्स असतात, तर सेन्सर एक असतो, त्यानंतरनं कनेक्टिव्हिटी डेटा असतो, कनेक्टिव्हिटी असते, डेटा प्रोसेसिंग असतं, युजर इंटरफेस असतं. तर हे कंपोनंट यूज करून IoT काय केलेलं आहे, इम्प्लिमेंट केलेला आहे. ठीक आहे, म्हणजे बघा IoTमध्ये सेन्सर, कनेक्टिव्हिटी, सेन्सर म्हणजे काय की सेन्स होणार, सेन्सर म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की सेन्सरमुळे का होतं, कशा गोष्टी आपल्याला म्हणजे आता ह्याच्यासाठी काय लायटिंगसाठी वगैरे आपण सेन्सरचा यूज करतो. ठीक आहे, तर सेन्सरमुळे काय होतं गोष्टी हे तुम्हाला माहीत आहे. कनेक्टिव्हिटी म्हणजे काय, कनेक्शन. ठीक आहे, युजर इंटरफेस म्हणजे काय, युजरचं इंटरफेस, आणि डेटा प्रोसेसिंग. तर ह्या 4 कंपोनंटनीच IoT काय केलेला आहे, इम्प्लिमेंट केलेला आहे. ठीक आहे, तर बघा तुम्हाला साधं सोपं IoTचं एक एक्झाम्पल सांगते. तर बघा एक सपोज एक पेशंट आहे. तर तो पेशंट आहे आणि रात्रीचे 1-1:30 वाजलेत. ठीक आहे, आणि त्या पेशंटच्या अचानकच त्याच्या पेशंटच्या काय होतं बघा, हार्ट दुखतं, म्हणजे हार्टमध्ये काय होतं, पेन होतं. ठीक आहे, म्हणजेच काय, मे बी इट कॅन बी हार्ट अटॅक. म्हणजे सपोज हार्ट अटॅक त्याला येण्याची शक्यता आहे. मग जर IoT बेस्ड सर्व इम्प्लिमेंटेशन जर तिथं असते तर काय होऊ शकतं बघा, IoT बेस्ड सर्व इम्प्लिमेंटेशन आहेत. तिथं काय आहे, IoT बेस्ड सर्व इम्प्लिमेंटेशन आहेत, म्हणजे 100% इम्प्लिमेंटेशन आहेत IoT बेस्ड. IoT म्हणजे काय, इंटरनेट ऑफ थिंग्स बेस्ड सगळा इम्प्लिमेंटेशन तिथं आहे, आणि सक्सेसफुली ते सगळं काय होतं, IoT तिथं रन होतो आहे. मग त्या पेशंटच्या हँडमध्ये एक बँड आहे. ठीक आहे, पेशंटच्या हँडमध्ये काय आहे बघा, एक बँड आहे. तर त्यामध्ये काय होणार आहे, एक सेन्सर असणार आहे. तर तो सेन्सर काय करणार आहे बघा, तर पूर्ण त्या पेशंटची जी काही बॉडी आहे तर तो काय करणार आहे, तिथं सेन्स करणार, म्हणजेच काय करणार, तो मॉनिटर करणार, म्हणजेच काय, त्या पूर्ण बॉडीचं मॉनिटरिंग करणार, आणि हेल्थ केअर ऑफ द पेशंट अँड मोर स्पेसिफिक हेल्थ ऑफ द हार्ट, आणि स्पेसिफिक हार्टवरच तो काय करणार आहे बघा, मॉनिटर करणार आहे. मग जर सपोज तिथं चुकीचं जर रीडिंग भेटत आहे, म्हणजे हार्टचे जे काही बीट्स आहेत तर ते चुकीचं जर सपोज दाखवत आहेत, मग याचा अर्थ काय होतं की ह्या जो काही पेशंट आहे तर त्याला हार्टचा काहीतरी प्रॉब्लेम काय क्रिएट झालेला आहे, हे त्या सेन्सरमधून आपल्याला काय झालेलं आहे, समजलेलं आहे. मग काय, तर काहीतरी गडबड आहे त्या पेशंटच्या हार्टमध्ये, बरोबर आहे. मग IoT ॲक्टिव्हिटी जर सपोज तिथं काय आहे, IoT ॲक्टिव्हिटी कोणती असणार आहे बघा, तर IoT ॲक्टिव्हिटी असल्यामुळे तर ते काय होणार आहे, तर तो काय करणार आहे बघा, IoT ॲक्टिव्हिटी असल्यामुळे तर तो नियरेस्ट जवळ असलेल्या डॉक्टर किंवा नियरेस्ट हॉस्पिटलला ते काय करणार आहे बघा, नोटिफिकेशन जाणार. जवळ कोण डॉक्टर आहे किंवा जवळ कोणतं क्लिनिक आहे, तर जवळ कोणतं हॉस्पिटल आहे, तर त्या नियरेस्ट डॉक्टरला काय होणार आहे, काय जाणार आहे, नोटिफिकेशन जाणार आहे की इथे एक पेशंट आहे आणि त्या पेशंटचे काय होत आहेत, हार्टमध्ये पेन होत आहे किंवा त्याला हार्ट अटॅक येण्याचा संभव आहे, असं त्याला काय होणार आहे, नोटिफिकेशन जाणार. ठीक आहे, मग काय होणार आहे बघा, तर त्याच्या रिगार्डिंग द डिटेल्स ऑफ द हार्ट ऑफ द रिस्पेक्टिव्ह
पेशंट, सगळी इन्फॉर्मेशन जाणार रिगार्डिंग द डिटेल्स ऑफ द हार्ट ऑफ द रिस्पेक्टिव्ह पेशंट. ठीक आहे. मग पेशंटची कंडिशन अशी आहे तर त्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांना इन्फॉर्मेशन गेल्यानंतर तर डॉक्टर काय करणार बघा, एक ॲम्ब्युलन्स पाठवणार. कुठं ॲम्ब्युलन्स पाठवणार, जो आपल्याला डेटा शेअर झालेला आहे IoT थ्रू जो डेटा आपल्याला शेअर झालेला आहे, म्हणजे काय की जे लोकेशन आपल्याला IoT थ्रू आपल्याला शेअर झालेलं आहे, जे लोकेशन आपल्याला इन्फॉर्म झालेलं आहे, तर तिथं काय होणार आहे, GPS लोकेशन कुठं आहे तर त्याप्रमाणे ते ॲम्ब्युलन्स काय होणार आहे तर त्या पेशंटकडे जाणार आहे आणि मग ते ॲम्ब्युलन्स येणार, पेशंटला घेऊन जाणार. ठीक आहे. मग ते पेशंट येऊपर्यंत डॉक्टर काय करणार आहे बघा, पेशंट येऊपर्यंत काय करणार बघा, डॉक्टर काय करणार, डॉक्टरांना आयडिया असणार. काय आयडिया असणार आहे की ह्या पेशंटला नेमका कोणता त्रास होतो आहे, म्हणजेच काय, त्याला हार्टमध्ये पेन होत आहेत, ह्या पेशंटला त्या हार्टमध्ये पेन होत आहे म्हणून तर काय होते, तो दवाखान्याला येत आहे, हे पेशंट काय असणार आहे, त्या डॉक्टरांना काय असणार आहे बघा, आयडिया असणार आहे. बरोबर आहे. मग जे त्या डॉक्टरांना हवं आहे त्या पेशंटची ट्रीटमेंट करण्यासाठी जे इक्विपमेंट्स असतील, जो काही स्टाफ असेल, जे काही मेडिसिन असेल, तर जे रिक्वायर्ड आहे तर ते सगळं काय करणार आहेत, ते अरेंज करणार. कधीपर्यंत अरेंज करणार, जोपर्यंत तो ॲम्ब्युलन्स जाणार आणि त्या पेशंटला घेऊन येणार तोपर्यंत ते सगळी काय होणार आहे, अरेंजमेंट तिथं काय होणार आहे, तयार होणार आहे. बरोबर आहे. मग ती अरेंजमेंट होईपर्यंत पेशंट काय होतो, हॉस्पिटलमध्ये येतो. बरोबर आहे. आणि मग काय होतं की रेडी टू ऑपरेट, डायरेक्टली तो पेशंट ऑपरेट करण्यासाठी रेडी असतात. कोण, डॉक्टर. डायरेक्टली काय असतं, ते पेशंट ऑपरेट करण्यासाठी ते डॉक्टर्स काय असतात, रेडी असतात. तर ही जी काही प्रोसिजर आहे तर त्याच्यामध्ये कोणाचा यूज केलेला आहे, IoTचा कमाल आहे. बरोबर आहे. म्हणजे ह्या ज्यामध्ये सर्व जे काही डिव्हाइस आहेत तर ते एकमेकांना कनेक्ट केलेले आहेत, त्याच्यामध्ये इंटरनेट काय केलेलं आहे, कनेक्ट केलेलं आहे. त्यामुळे डॉक्टरांना नोटिफिकेशन भेटलं की आसपास पेशंट आहे आणि जवळच्याच नियरेस्ट हॉस्पिटलला काय मिळालं, नोटिफिकेशन भेटली, जवळच्या नियरेस्ट डॉक्टरांना नोटिफिकेशन भेटली की एक पेशंट आहे, त्याच्या हार्टमध्ये पेन होतो आहे. मग ॲम्ब्युलन्स, ते नोटिफिकेशन आलेला जो डेटा शेअर झालेला आहे तर तिथं ॲम्ब्युलन्स जाते. तिथून काय होतं, तो पेशंट येईपर्यंत सगळी अरेंजमेंट होते आणि अरेंजमेंट झाल्यानंतरनं पेशंट आल्यानंतरनं डायरेक्ट त्याला ऑपरेट करण्यासाठी डॉक्टर रेडी असतात आणि डायरेक्टली लगेच त्याला काय होत असतं बघा की लगेच सर्व्हिस मिळते त्या पेशंटला आणि त्याच्यामुळे काय होऊ शकतं बघा की त्या पेशंटचा जीव वाचू शकतो. बरोबर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे शक्य आहेत, तर IoT इम्प्लिमेंटेशनमुळे शक्य आहेत. म्हणजेच IoT म्हणजे काय, लक्षात आलं तुम्हाला, ह्या सगळ्या गोष्टी जर सपोज 100% त्या ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जर सपोज IoT इम्प्लिमेंटेशन असेल, इंटरनेट कनेक्टिव्हिटी असेल त्या सगळ्या डिव्हाइसमध्ये, तो डेटा सगळा नोटिफाय होणार, डेटा सगळा तिकडं जाणार. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये IoT इम्प्लिमेंटेशन असल्यामुळे काय होऊ शकेल, सगळ्या गोष्टी फास्ट होऊ शकतात. विदाऊट IoT इम्प्लिमेंटेशन बघा की पेन होतं आहे, मग तो जागा होणार, मग तो जाणार, मग गाडी बघणार किंवा ॲम्ब्युलन्सला फोन करणार, तिथून ॲम्ब्युलन्स निघणार, ॲड्रेस मग सांगणार, ॲड्रेस शोधणार, ह्या सगळ्या गोष्टी लेट होत जाणार. मग हॉस्पिटलमध्ये जाणार, मग डॉक्टरांना पूर्वकल्पना नसणार, मग डॉक्टर परत सगळ्या गोष्टी सांगणार. त्यानंतरनं परत काय होणार बघा की डॉक्टरांना असं समजणार नाही, मग परत सगळं रिसर्च होणार, परत सगळ्या गोष्टी काय होतं जाणार, लेट होत जाणार. मग IoTचा मेन यूज काय होतो, IoT म्हणजे काय, हे लक्षात आलं तुम्हाला. लक्षात आलं. तर आत्ता ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे जी आपली IoT आहे. बरोबर आहे. म्हणजेच काय, इंटरनेट ऑफ थिंग्स, म्हणजे वेगवेगळ्या डिव्हाइसमध्ये इंटरनेट काय करायचं आहे, कनेक्ट करायचा आणि इंटरनेट कनेक्ट केल्यामुळे जो काही डेटा असेल त्या डेटाचा डेटा कलेक्ट करायचा, डेटा एक्सचेंज करायचा, डेटा कम्युनिकेट करायचा. तर त्या गोष्टीमुळे काय होऊ शकतं, वेगवेगळ्या गोष्टी ज्या शक्य नाहीत तर त्या शक्य होऊ शकतात. लक्षात आलं. म्हणजेच काय, आपलं इंटरनेट ऑफ थिंग्स. लक्षात आलं. तर बघा नेक्स्ट काय बघा, ही जी तुम्हाला डायग्राम दिसते तर हे काय आहे बघा, इंटरनेट ऑफ थिंग्सची तुम्हाला डायग्राम दाखवलेली आहे.
फॉर एक्झाम्पल मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कारमध्ये इंटरनेट जर सपोज हे केलं तर ड्रायव्हरलेस कार काय करू शकतो आपण यूज करू शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये ड्रायव्हर नाही, विदाउट ड्रायव्हर तो कार काय होऊ शकते, इकडून तिकडे तिकडून इकडे स्पीड असेल, लोकेशन असेल, मूव्ह होऊ शकतो. कॅमेरामध्ये इंटरनेट इन्व्हॉल्व केलं तर किंवा कनेक्ट केल्यानंतरनं ओव्हन असेल, फ्रीज असेल, कम्प्युटर असेल, त्यानंतर वेगवेगळ्या भरपूर सगळे डिव्हायसेस आहेत. तर त्याच्यामध्ये इंटरनेट आपण कनेक्ट केल्यानंतरनं कोणत्या कोणत्या गोष्टी, वॉच असेल तर कोणत्या कोणत्या गोष्टी शक्य आहेत, लाईट, तर त्या गोष्टी शक्य असल्यानंतरनं काय काय होऊ शकतं, तर हे आपण कशामध्ये बघितलं बघा, इंटरनेट ऑफ थिंग्समध्ये बघितलं. ठीक आहे. मग ह्या इंटरनेट ऑफ थिंग्सचे ॲडव्हान्टेजेस काय असू शकतात बघा. इफिशियंट रिसोर्स युटिलायझेशन. इफिशियंट वेगवेगळे रिसोर्सेस आपण काय करू शकेल, युटिलाइज करू शकेल. रिसोर्स युटिलायझेशन. ठीक आहे. ह्युमनचं जे काही इफर्ट आहे तर तो काय होऊ शकेल बघा, मिनिमाइज होऊ शकेल. मिनिमाइज द ह्युमनचा इफर्ट मिनिमाइज होऊ शकेल. ठीक आहे. त्यानंतर सेव्ह टाईम पण काय होऊ शकतो बघा, IoTमुळे टायमिंग पण सेव्ह होऊ शकतं. बरोबर आहे. जसं आता तुम्हाला फॉर एक्झाम्पल मी सांगितले त्याच्यावरून हे सगळे ॲडव्हान्टेजेस त्याला लागू होतात बघा. रिसोर्स युटिलाइज होऊ शकतो, वेगवेगळे रिसोर्सेस आहेत तर ते युटिलाइज होऊ शकतं. मिनिमाइज ह्युमनचे इफर्ट मिनिमाइज होऊ शकतात. टायमिंग सेव्ह होऊ शकतं. वेस्टेज जे काय वेस्ट होतं तर ते रिड्यूस होऊ शकतं. त्यानंतरनं इनहान्स्ड डेटा कलेक्शन. तर हे काय आहे बघा, IoTचं काय आहेत बघा, ॲडव्हान्टेजेस आहेत. ठीक आहे. त्यानंतरनं जसे IoTचे ॲडव्हान्टेजेस आहेत तर तसे IoTचे काय आहेत बघा, डिसॲडव्हान्टेजेस पण आहेत. तर डिसॲडव्हान्टेजेसमध्ये काय आहे बघा, सिक्युरिटी. जो डेटा आपल्याला इंटरनेटमुळे भेटणार आहे, हे एखाद्या डिव्हाइसमध्ये आपण इंटरनेट कनेक्ट केल्यानंतरनं जो डेटाची सिक्युरिटी आहे तर ती सिक्युरिटी पण काय एवढी खास नाही आहे, की डेटा तिथून आपला काय होऊ शकतो, हॅक होऊ शकतो. डेटा काय होऊ शकतो, तिथून हॅक होऊ शकतो. ठीक आहे. तर सिक्युरिटी हे काय आहे बघा, डिसॲडव्हान्टेजेस आहे. तसंच प्रायव्हसी पण राहणार नाही आहे, हा एक काय आहे बघा त्याचा डिसॲडव्हान्टेजेस आहे. त्यानंतरनं कॉम्प्लिसिटी, फ्लेक्झिबिलिटी, कॉम्प्लियन्स, तर हे काय आहे बघा, डिसॲडव्हान्टेजेस आहेत. IoTचे डिसॲडव्हान्टेजेस आहेत. ठीक आहे. तर डिसॲडव्हान्टेजेस आणि IoTची डेफिनेशन लक्षात आलं का सांगा. क्वेश्चन पेपरला क्वेश्चन IoT म्हणजेच काय, इंटरनेट ऑफ थिंग्स, हा क्वेश्चन पेपरला क्वेश्चन पण विचारू शकतील. ठीक आहे. त्यानंतर IoT कशासाठी यूज करतो, कोणत्या कोणत्या ॲप्लिकेशनमध्ये आपण IoT यूज करतो. त्यानंतर IoT म्हणजे नेमकं काय आहे, त्याची डेफिनेशन काय आहेत, त्याचे ॲडव्हान्टेजेस कोणते असतील, डिसॲडव्हान्टेजेस कोणते असतील, तर हा MCQसाठी तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात. ठीक आहे. लक्षात आलं IoT म्हणजे काय. ठीक आहे. तर आपला हा पॉईंट इथं संपलेला आहे बघा. ठीक आहे. थँक्यू.